हिंगोलीत प्रस्तावित डिग्रस तलाव प्रकल्पाविरोधात 3 गावातील 112 शेतकरी कुटुंबांनी आंदोलन पुकारलंय। 160 ते 167 हेक्टर शेतजमीन बाधित होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। प्रकल्पाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करून अंतिम निर्णय होईपर्यंत सर्वेक्षणाने काम थांबवावीत अशी आंदोलकांची मागणी आहे। 2 दिवसात लेखी आश्वासन न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। डिग्रस तलाव हा पूर्ण इनलिगली पूर्ण काम चालू आहे त्याचं, म्हणजे काय जे प्रोसिजर असेल ते, आणि त्याच्यासाठी आम्ही आज पहिला असेल आजचा 3रा दिवसाचा उपोषण चालू आहे। या ठिकाणी पूर्ण 112 शेतकरी यांची 112 कुटुंब म्हणजे एवढे घरं या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी डिप्रेशन मिळालेत। कारण पहिला असेल मागेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आनंद ग्रुपने शेतात घुसणे, बोर घेणे, जमीन मोजणे, कुठली पार्श्वभूमी न पार पाडता, जसं तुम्ही शेती अधिकरण असेल काय असेल न पार पाडता जबरदस्तीने त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आणणे, पोलीस डिपार्टमेंटला बोलवणे, धमक्या देणे असा प्रकार चालू असून मागेल्या 1 ते 1.5 चालू होता। शेतकरी या ठिकाणी कदरले आणि पहिला असेल आज शेतकऱ्यांच्या तुम्ही पहिला असेल शेतकऱ्यांना विचारलं, प्रत्येक शेतकरी शेतामध्ये दोऱ्या आहेत। कारण काय माहिती आहे का, शेतकऱ्यांची उपजीविकाच्या शेतावर आहे जे शेत जाणार आहे ते, आणि उद्या जर उपजीविकाच नसेल तर मग या ठिकाणी पहिला महाराष्ट्रामध्ये 3.5 घंटे शेतकरी आत्महत्या करतो। आणि जर एखादी शेतकरी आत्महत्या केली तर संबंधित पाटबंधारे विभाग या ठिकाणी असेल। कारण पहिला त्यांनी आम्हाला दिले आतापर्यंत पूर्ण खोटांड आणि खोटं केलेलं आहे आणि खोटं करून रिटर्न बोलण्याचं काम केलंय। त्यामुळे आम्ही हे पत्र स्वीकारत नाही, त्यांना आम्ही स्पष्ट केलंय या तळ्याची कुठली आतापर्यंत माहिती घेतली सर्व तुम्ही आमच्या आनंदगुर शेतात आले तर हे पूर्ण चुकीचं आहे आणि यानंतर कुठल्या आमच्या शेतामध्ये यायचं नाही। या ठिकाणी आमचे शेतकरी 112 शेतकरी आहेत। हे शेतकरी कुठल्या आमचा जीव गेला तरी आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही कुठली इंचभर सुद्धा जमीन सोडणार नाही म्हणून त्यांना आम्ही विनंती केली, साहेब तात्काळ या ठिकाणी शासनाला प्रस्ताव पाठवा। या ठिकाणी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत, कारण असं पाहिलं असेल त्या शेतकऱ्यांनी आता हळद पिकती आणि लेलं ज्वारी पिकती। खरं तर पाहिलं हिंगोली जिल्ह्यात मागेल्या 10 वर्षामध्ये ज्वारीचं पीक कुठंच घेतलेलं नाही, पण या ठिकाणी असं लिहिलं त्यांनी ज्यामध्ये या ठिकाणी ज्वारी पिकती आणि जमीन तेवढी कामाची नाही। त्यामुळे निश्चित आम्ही यांना सांगू शकतो आम्ही आत्महत्या करू, जीव देऊ, पण या ठिकाणी सांगतो इथली कुठली 1 इंच जमीन देणार नाही। म्हणून तात्काळ तुम्ही काय चालू आहे हे जे खोटांड चालू आहे हे तात्काळ बंद करा, नाहीतर नसता आम्ही उद्या या ठिकाणी 2 दिवसानंतर तुमचा लघु पाटबंधारे विभाग हिंगोली या ठिकाणी आम्ही सर्व आमचे कुटुंब, आमची लेकर बाळं, मुलं बाळं, शेळ्या ढोरे जे असतील त्यांचे जाऊन आमरण उपोषण बसणार आहे। आणि जर कायदा व सुव्यवस्था बिघडली तर संबंधित विभाग याला जबाबदार राहील। की हे जे डीपीआर तयार केलेले आहे हा सगळा चुकीच्या माहितीने तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये जे ऍग्रिकल्चरचा डाटा घेतलेला आहे तो चुकीचा आहे, पर्जन्यमानचा डाटा घेतलेला आहे तो चुकीचा आहे, त्यांनी जे बोर्स घेतलेले ते इलिगल आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्याची एकही त्यांच्याकडे कोणताही पंचनामा नाही, काही नाही। यांनी जे डाटा घेतलेला आहे तो डिजिटल डाटा घेतलेला आहे। डिजिटल डाटाचे जे अक्षांश आणि रेखांश असतात ते त्यांनी घेऊन शेतकऱ्यांना ऍक्च्युअल मध्ये त्यांनी कोणताही पंचनामा केलेला नाही। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ते पहिले डीपीआर मधल्या ज्या चुका आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थित आणि शेतकऱ्यांच्या पद्धतीनं करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे पुढं ही करायला पाहिजे होते। पण ते आमचे 1.5 वर्ष झाले आम्ही त्यांच्या मागे खेटे खाऊन परेशान आहेत, पण ते काही आम्हाला उत्तर द्यायला तयार नव्हते, म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल घ्यावं लागाय। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी याबाबत असं आहे की हा तलाव रद्द करण्यात यावा। त्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये बुडीत होत आहेत, त्यामुळे हा तलाव त्यांना नको आहे, त्यांना प्रकल्पाचा विरोध आहे असं प्रमुख मागणी घेऊन ते इथं साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन करतात। तर त्याच्यासाठी मी त्यांना भेटण्यासाठी आणि माझ्या विभागाच्या वतीने विनंती करण्यासाठी आलोय की आपण उपोषण आणि ठिय्या आंदोलन सारखा आततायीचा मार्ग न अवलंबता प्रशासनाला सहकार्य करून चर्चेतून मार्ग काढून हा आंदोलन थांबावं ही विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। या प्रकल्पाबद्दल आता जी शेतकऱ्यांची चर्चा झाली की तो हा आपला हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष मधला आहे। 2017 साली माननीय राज्यपालांनी 15,160 इतका अनुशेष घोषित केलेला होता आणि त्याचा निर्मूलनाचा कार्यक्रम जेव्हा शासनामार्फत हाती घेण्यात आला त्यामध्ये या प्रकल्पाचा समावेश आहे। या प्रकल्पाची सध्या प्रशासकीय मान्यता झालेली आहे। नोव्हेंबरमध्ये मागच्या 2025च्या नोव्हेंबरमध्ये याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि सध्या आपण त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही हाती घेतलेली आहे। त्यामध्ये कलम 11ची प्रसिद्धी झालेली आहे आणि आता ते भूसंपादन प्रक्रिया आपण करतोय। परंतु आता सध्याच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख की बाबा आम्हाला तलाव नकोच आहे, आमचा त्याला तीव्र विरोध आहे, आमच्या जमिनी पाण्याखाली जातात, आम्हाला तलाव नको आहे आणि त्यांची जी भावना आहे त्या शासनापर्यंत मी पोहोचवतो असं मी त्यांना आश्वासन दिले आणि सध्याचं जे उपोषणाचा भाग आहे किमान तो थांबवा मी अशी आपण समक्ष सर्वांना विनंती करत आहे।